नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 जुलै 2026 पर्यंतच्या संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आणि या योजनेबाबत आज कोणताही नवीन शासन निर्णय म्हणजेच की GR जाहीर अजून तरी झालेला नसला तरी लाभार्थ्यांवर थेट परिणाम करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या आता समोर आलेल्या आहेत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे संजय गांधी निराधार योजनेविषयी, ती म्हणजे की सध्या राज्यावर सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीचा परिणाम आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांवरही दिसून येत आहे. कसा तो बघा आता तुम्ही. सरकारच्या पडताळणीनुसार सुमारे 3,60,000 महिलांची लाडकी बहीण योजनेतील नावे जी आहेत ती आता वगळण्यात आलेली आहेत, कारण त्या आधीपासूनच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या. सरकारने असे स्पष्ट केले आहे की एकाच व्यक्तीला एकाच वेळी या दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार नाही. ओके, मात्र सरकारने हेही स्पष्ट केले आहे की या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांना किमान एका योजनेचा लाभ नियमित मिळत राहील याची त्यांनी खात्री केलेली आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सरकारने यापूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता. तो म्हणजेच की ऑक्टोबर 2025 पासून दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अनुदान 1500 वरून वाढवून 2,500 करण्यात आलेले आहे. आणि यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा दिलासासुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे की UDID म्हणजेच काय, युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड सादर करण्याची अंतिम मुदत आता 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणून ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अद्याप UDID कार्ड नाही त्यांनी त्यांचे अनुदान केवळ त्या कारणामुळे त्यांचे अनुदान म्हणजेच की ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अजूनही UDID कार्ड त्यांनी काढलेलंच नाही आहे त्यांचे जे अनुदान आहे, ओके, फक्त आणि फक्त UD कार्ड नसल्यामुळे थांबवले जाणार नाही असं सुद्धा स्पष्ट केलेले आहे. ओके, त्यामुळे जास्त काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण काढून ठेवा लवकरात लवकर. आता जी तिसरी अपडेट आहे, ओके, त्याबद्दल जर सांगायचं झालं तर नांदेड जिल्ह्यातील उमरी शहर, ओके, नांदेड जिल्ह्यातील उमरी शहर आणि तालुक्यातील 302 नवीन लाभार्थ्यांचे मानधन जे आहे ते तब्बल 6 महिन्यांपासून रखडले होते. आणि या लाभार्थ्यांचे अर्ज जे आहेत फेब्रुवारी 2026 मंजूर झालेले होते, मात्र मंत्रालय स्तरावर सुरू असलेल्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे त्यांना पैसे मिळू शकले नाही आहेत. आणि आता 1 जुलै 2026 रोजी सॉफ्टवेअर अपडेट पूर्ण झाले आहे, त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून प्रलंबित रक्कमही लवकर जमा होण्याची शक्यता आहे. तर मंडळींनो, तुम्हालाही संजय गांधी योजनेचा हप्ता अजूनही मिळत आहे का, ओके, किंवा रखडला आहे का, हे या व्हिडिओच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर मी रोज संजय गांधी योजनेविषयी ज्या अपडेट येतात नवनवीन त्या मी या व्हिडिओमध्ये सांगत असतो या चॅनलद्वारे. ओके, त्यामुळे या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट अशी करा की जर तुम्हाला हप्ता आला असेल तर हप्ता आला म्हणून लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा, आणि नसेल आला तरी तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा आणि हप्ता नाही आला असं सुद्धा तुम्ही लिहा. ओके, आता कारण की झालं आहे कसं, आता सॉफ्टवेअर जो आहे तो 1 जुलै 2026 रोजी अपडेट पूर्णरित्या झालेला आहे, त्यामुळे आता जे संबंधित लाभार्थी होते त्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली असून प्रलंबित रक्कमही आता जी मागचे हप्ते थांबलेले होते उर्वरित ती लवकरच जमा होण्याची आता शक्यता आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर कृपया करून या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करून. ओके, आता जी चौथी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर आता यापूर्वीही मानधनात विलंब झाला होता असं सांगण्यात आलेलं आहे. यापूर्वी मे 2026 फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन जे आहे ते उशिरा जमा झाल्याच्या तक्रारी समोर आलेल्या होत्या आणि यामुळे अनेक लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामनासुद्धा करावा लागलेला होता. ओके, तसेच आता कार्यालयीन सुविधांमध्येही आता सुधारणा होण्याची शक्यता आहे. ओके, कारण की सरकारने संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयीन कामकाजात सुधारणा करण्यासाठी आणखीन एक पाऊल उचललेले आहे. ओके, मुंबई येथील संजय गांधी निराधार योजने कार्यालयाच्या दुरुस्ती, नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी निविदा मागवण्यात आलेल्या होत्या. ओके, आणि या ज्या निविदा आहेत 16 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या आणि यामागचा उद्देश म्हणजे की लाभार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ करणे. ओके, आता लाभार्थ्यांना नक्की कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे याचं जर आपण कंडिशन बघितली, ओके, तर सगळ्यात पहिल्याला
पहिल्यांदा आपल्याला हे बघावं लागेल की सर्वे काय म्हणतो. तर अनेक जिल्ह्यांमधून लाभार्थ्यांच्या विविध तक्रारी सध्या समोर येत आहेत, म्हणजेच की कार्यालयातील त्रास ही सगळ्यात मेन आणि महत्त्वाची कंप्लेंट लाभार्थ्यांकडून आलेली आहे. ओके, जो त्रास आहे त्यांना होत आहे कार्यालयातील त्रास. अनेक लाभार्थ्यांना कार्यालयात तासनतास रांगेत उभे राहावे लागते. वारंवार नवीन कागदपत्रांची मागणी त्यांच्याकडून केली जाते. काही वेळा आधी जमा केलेली कागदपत्रे सापडत नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. ओके, त्यामुळे लाभार्थ्यांना पुन्हा पुन्हा अर्ज भरावे लागतात आणि याचा सर्वाधिक त्रास वृद्ध, विधवा आणि निराधार नागरिकांना सहन करावा लागतो. ओके, तसेच आता जी दुसरी अपडेट आहे ती म्हणजेच की बोटाच्या ठशांची समस्या सुद्धा त्यांना जाणवली आहे लाभार्थ्यांना. आता अनेक वृद्ध लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक म्हणजेच की बोटांचे ठसे जे आहेत ते वयोमानामुळे जुळत नाही आहेत. ओके, त्यामुळे आधार पडताळणी त्यांची पूर्ण होत नाही आहे आणि त्यानंतर त्यांना बँक, आधार केंद्र, तहसील कार्यालय आणि पोस्ट ऑफिस अशा विविध ठिकाणी वारंवार जावे लागत आहे. आता वृद्धांसाठी हा संपूर्ण जो प्रवास आहे तो अत्यंत त्रासदायक आणि कठीण आहे. ओके, आता यावर आय होप की सरकार काहीतरी करेल. ओके, आता जी नंतरची समस्या आहे ती म्हणजेच की मानधनात वारंवार होणारा विलंब. आता अनेक लाभार्थ्यांच्या मानधनात अजूनही वेळोवेळी विलंब होत असल्याच्या तक्रारी येत आहे. ओके, विशेषतः उमरी येथील 302 लाभार्थ्यांचे उदाहरण सध्या चर्चेत आहे, जसं की तुम्हाला मी वर सांगितलंच. ओके, आता सरकारने आता जो सॉफ्टवेअर आहे तो अपडेट पूर्ण झाल्यामुळे प्रलंबित रक्कम लवकरच जमा होईल असे सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेले आहे. आता बघूयात पुढे काय होते. आता किंबहुना अनेक लाभार्थी जे आहेत त्यांचे जे हप्ते रखडले गेलेले आहेत त्यांना हप्ता यायला सुरुवात झालेली असेल. ओके, आणि झाली असेल तर कृपया करून तुम्ही कमेंट करा आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. ओके, आता सध्या या योजनेत किती आर्थिक मदत मिळते हे एकदा आपण रिकॅप बघून घेऊया. ओके, थोडक्यात बघून घेऊया. सामान्य पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 इतके मानधन दिले जाते, तर दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2500 इतके अनुदान दिले जाते. ओके, आता यासाठी पात्रता काय आहे तर सामान्य लाभार्थ्यांसाठी अर्जदाराचे जे वय आहे ते 65 वर्षांपेक्षा कमी असावे. ओके, 65 वर्षांपेक्षा कमी असावे. कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 21,000पेक्षा कमी असावे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000पर्यंत ठेवलेली आहे. आणि UD कार्डबाबत एक महत्त्वाची माहिती आहे की दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सरकारने UDID कार्ड सादर करण्याची अंतिम मुदत जी आहे ती 30 सप्टेंबर 2026पर्यंत वाढवली आहे, म्हणजेच की बरेच महिने आहेत अजून. ओके, ज्यामुळे ज्या लाभार्थ्यांकडे अद्याप हे कार्ड उपलब्ध नाही आहे त्यांचे अनुदान केवळ या कारणामुळे बंद होणार नाही आहे. त्यामुळे जास्त काही टेन्शन घेऊ नका. पण मी तुम्हाला एवढंच सांगेल माझ्यातर्फे की हे UDID कार्ड जे आहे ते तुम्ही काढून घ्या. ओके, आणि शेवटची माहिती की 16 जुलै 2026पर्यंत संजय गांधी निराधार योजनेबाबत कोणताही नवीन GR किंवा मानधन वाढीची अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. ओके, मात्र लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीचा जो परिणाम आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुरू असलेल्या सवलती, रखडलेले मानधन, तसेच कार्यालयीन सुधारणा आणि लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी या सध्या सर्वात महत्त्वाच्या घडामोडी आहेत. ओके, संजय गांधी निराधार योजनेविषयी. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल मंडळींनो तर तुमची कागदपत्रे, बँक खाते आणि आधार आणि आवश्यक पडताळणी ती वेळेत पूर्ण असल्याची खात्री तुम्ही करून घ्या. ओके, तुम्हाला नंतर याविषयी अडचण कोणती येणार नाही. आता आजच्या अपडेटमध्ये एवढेच. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व महाराष्ट्रातील ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.